गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो अतिशय सुंदर पद्धतीने आपला ब्रिज कोर्स संपला आहे अँड ऑब्वियसली व्हेरी हॅपी विथ युअर लॉट्स ऑफ कमेंट्स अँड लॉट्स ऑफ लव. कीप लविंग, कीप इन्स्पायरिंग. ओके, सो नाव वरती आज मी बोर्डवर श्री गजानन प्रसन्न असं लिहिलं आहे. द रिझन इज व्हेरी सिम्पल दॅट वी आर स्टार्टिंग इन रियल सेन्स द सिलेबस फॉर 11th स्टँडर्ड. दॅट इज द सिलेबस which will decide your career path henceforth. The reason is की 11वी मग 12वी मग त्यानंतर एंट्रन्स आणि या सगळ्या एक्झाम्स यांचा जो काही सिलेबस आहे दॅट वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम टुडे and that's why I wish you all the best. Okay, study hard and by 2022 hope that you will get lots of marks. Rather than marks, you will be successful in achieving your fabulous dreams. Okay, so with that, let's start the first chapter from new revised syllabus of your 11th standard. The name of this chapter is Some Basic Concepts of Chemistry. Obviously the name itself suggests that we are talking about lots of basic concepts. In this basic concept, the whatever will be taught that will form a basis for your one of the branch of chemistry. Obviously कुठली branch आणि काय that we are going to see. Before that you should be able to understand what are the branches and all that. पण ते सगळं आपण बघणार आहोत. हा चॅप्टर त्यासाठी क्रिटिकल आहे कारण मी म्हणल्याप्रमाणे यू विल फॉर्म अ बेस फॉर वन ऑफ द ब्रांच ऑफ केमिस्ट्री अँड फॉर दॅट माय डिअर फ्रेंड्स henceforth there should be tremendous clarity whatever you are learning. Okay, so असं एकही वाक्य नको की जे तुम्हाला समजलेलं नाही आहे. अँड स्टार्ट फ्रॉम टुडे, स्टार्ट रीडिंग फ्रॉम द टेक्स्टबुक टुडे आणि जे काही आम्ही सांगतोय जस्ट ट्राय टू फॉलो ऑल द थिंग्स. सो दॅट्स इट. Now in some basic concepts of chemistry, obviously when it starts from some basic concept we have to talk about the basic concept and it starts really from again the definition of chemistry. आपण बघितलंय पूर्वी सुद्धा खूप डेप्थ मध्ये आपण बघितलंय की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री अँड आय होप यू ऑल नो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री. तुम्ही मला असं वाटतं की कदाचित पहिलं लेक्चर विसरला नसाल सगळेजण. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री? यू नो दॅट इट इज अ branch of science which deals with the study of, आपण एक्झाम्पल घेऊन ते सगळं शिकलो होतो, which deals with the study of composition, structure, properties, uses of different compounds and so on. So थोडक्यात काय की in chemistry we talk about the properties and in chemistry we talk about the changes. सगळ्यात महत्त्वाचं ज्याला आपण रिॲक्शन्स असं म्हणतो. सो वी टॉक अबाउट द फिजिकल ॲज वेल ॲज वी टॉक अबाउट रिॲक्शन्स दॅट इज द केमिकल चेंज अँड वी टॉक अबाउट लॉट्स ऑफ प्रॉपर्टीज ऑफ दिस कंपाऊंड. मग एवढंच करणार आहोत का आपण फक्त की आला कंपाऊंड समोर का त्याचा अभ्यास करणार, तो मॉलिक्युलर फॉर्म्युला घेऊन त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला गोष्टी करत बसणार? डेफिनेटली नॉट. ओके, दिस केमिस्ट्री इज बेसिकली माय डिअर फ्रेंड्स इट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल सायन्स. केमिस्ट्रीला मला खूप असं प्राईड वाटतं सांगताना, नॉट बिकॉज आय टीच इट, बिकॉज द युजेस, द अप्लिकेशन ऑफ केमिस्ट्री जे सगळ्यांमध्ये म्हणजे डिफरंट ब्रांचेसमध्ये, रादर डिफरंट ब्रांचेस म्हणण्यापेक्षा डिफरंट फील्ड्समध्ये केमिस्ट्री इज युज्ड अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज सेंट्रल सायन्स. कुठे नाही आहे केमिस्ट्री? एव्हरीवेअर. म्हणजे अगदी आपल्यापासून सुरुवात करा, आपण खातो पितो त्यापासून तुम्ही सुरुवात करा, आपण मेडिसिन्स घेतो तिथे आपण सुरुवात करूया, आपण कुठेतरी काय म्हणतो त्याला अगदी म्हणजे एखादी बिल्डिंग बघतो त्याच्यामध्ये केमिस्ट्री येणार, एखाद्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीकडे बघितलं तिथे तुमची केमिस्ट्री येणार. सो एव्हरीवेअर दिस केमिस्ट्री इज इन्व्हॉल्व. असं कुठलंच फील्ड नाही आहे ओके की जिथे केमिस्ट्री नाही आहे. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल सायन्स. ऑफकोर्स आय एम नॉट हिअर टू सेल केमिस्ट्री, ते नाही मला तुम्हाला सांगायचं आहे. पण एक की काय असतं एखादं सायन्स आपण शिकतो त्यावेळेला त्याचा नेमका उपयोग काय. आणि आय वुड सजेस्ट यू बिकॉज वी आर स्टार्टिंग द first day, what you can say, first hour for chemistry 11th standard. मी म्हणेन आजपासून तुम्ही थोडंसं असं आजूबाजूला बघायला लागा. द मोर यू ऑब्झर्व, द मोर यू अप्लाय युअर लॉजिक, द बेटर यू विल लर्न केमिस्ट्री. ओके, जितकं तुम्ही चांगलं निरीक्षण तुमचं आहे, जितकं तुम्ही म्हणजे स्वतःला प्रश्न म्हणण्यापेक्षा लॉजिक लावण्याचा प्रयत्न करणार तितकं तुम्हाला चांगलं केमिस्ट्री समजेल, कारण आजूबाजूला सगळीचकडे ते आहे. असो,
So just now I told you it's a central science. Now chemistry is basically divided into 5 different branches which are core branches for chemistry. म्हणजे एखाद्याला जर पुढे केमिस्ट्री आवडलं चुकून माकून ओके, कारण आतापर्यंत तरी वृक्ष सब्जेक्ट मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं, आणि आय एम हिअर टू जनरेट द इंटरेस्ट इन केमिस्ट्री. ओके, ऑब्विसली मार्क्स नो डाऊट महत्त्वाचा विषय आहे, बट यू शुड फर्स्ट लव्ह द सब्जेक्ट. आणि मग एकदा ते आवडायला लागलं आपल्याला, एकदा त्याच्या प्रेमात पडलो आपण की मग विषयाच्या, तर मग आपण डेफिनेटली त्यामध्ये चांगला स्कोरिंग करू शकतो, नो डाऊट. सो माय डिअर फ्रेंड्स, दिस केमिस्ट्री आय वॉज टॉकिंग अबाउट. एखाद्याला करिअर पुढे करायचं असेल तर यू शुड नो व्हॉट आर द बेसिक ब्रांचेस फॉर केमिस्ट्री अँड व्हॉट इज आर 11-12 स्टँडर्ड सिलेबस इज फोकसिंग ऑन. बरोबर. सो या गोष्टींमध्ये बेसिकली 5 ब्रांचेस असतात केमिस्ट्रीच्या. कोणत्या कोणत्या ब्रांचेस असतात तर अगदी सिक्वेन्स म्हणून नाही म्हणणार मी, पण इट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बरोबर. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, देन इट इज थर्ड इज फिजिकल केमिस्ट्री, राइट. देन फोर्थ इज व्हॉट इट इज एनालिटिकल केमिस्ट्री, एनालिटिकल केमिस्ट्री. आणि पाचवी जी आहे दॅट इज व्हॉट यू वुड से इज बायोलॉजिकल. म्हणजे मी थोडंसं शब्द एक मला चांगला सांगायचा होता. इट्स नॉट बायोकेमिस्ट्री ज्याला म्हणतात, म्हणजे मला दॅट वॉज द बेसिक व्हॉट यू कॅन से ब्रांच. सो बायोलॉजिकल केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री आपण त्याला असं म्हणू शकतो. सो थोडक्यात काय की या 5 वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. ओके, आता ऑब्व्हियसली आपल्याला यामध्ये किती आहे तर तसा थोडाफार सगळ्याच गोष्टींचा आपल्याला स्कोप या प्रत्येक ब्रांचशी रिलेटेड आपण बोलणार आहोत. बट अवर मेन फोकस इज व्हॉट, हे सांगणार सगळे मी, बट अवर मेन फोकस इज व्हॉट, दिज आर द 3 ब्रांचेस. या 3 ब्रांचेस ज्या आहेत की नाही, दॅट इज द व्हॉट यू कॅन से फाउंडेशन फॉर 11th and 12th स्टँडर्ड. म्हणजे अगदी अभ्यासाचा थोडं एक ब्रेक घेऊन महत्त्वाचं वाक्य सांगेन, थोडं डायव्हर्ट झाल्यासारखं वाटेल. अभ्यासाचा विचार केला और इफ यू थिंक अबाउट एनी एंट्रन्स एक्झामचा जर तुम्ही विचार केला तर इन दॅट केस देर इज अ इक्वल वेटेज फॉर दिस ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक अँड फिजिकल केमिस्ट्री. ओके, एनालिटिकल केमिस्ट्रीचा पण थोडासा पार्ट आहे. मोस्टली बायोकेमिस्ट्री इज इन्व्हॉल्व इन बायोलॉजी जास्त असतं ते, पण या 3 ब्रांचेस मात्र कोर आहे. म्हणजे हेच 3 सेक्शन आहे. इफ यू गो थ्रू एनी प्रॉपर एंट्रन्स बुक तुम्ही जर बघितलं तर देन यू विल सी दिस 3 sections अँड अंडर दिस 3 sections वी आर गोइंग टू लर्न ऑल द सिलेबस ऑफ 11th and 12th स्टँडर्ड. ओके, बिफोर दॅट यू शुड ॲटलिस्ट नो की त्या 5 ब्रांचेस ज्या मी सांगितल्या त्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत आणि आपला स्कोप काय काय आहे. So in organic chemistry, in last lecture of bridge course, you know that we talked about this hydrocarbon, and obviously in organic chemistry, we are talking about the carbon and carbon compound. सो कार्बन त्याचा आत्मा आहे. कार्बनच्या आजूबाजूला ॲज आय टोल्ड यू दॅट कार्बन ड्यू टू कॅटनेशन फॉर्म्स मिलियन ऑफ कंपाऊंड, त्याचा डिटेलमध्ये स्टडी जो आहे दॅट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑब्वियसली अदर दॅन कार्बन. कार्बन व्यतिरिक्त जे काही एलिमेंट्स आहे, यू नो हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर इन पिरियॉडिक टेबल अँड यू हॅव प्रॉमिस्ड की तुम्हाला ते सगळे एलिमेंट्स विथ ॲटॉमिक नंबर येणार आहेत म्हणून. ओके, सो अदर दॅन कार्बन वॉट एव्हर केमिस्ट्री इज देअर दॅट इज अंडर द सेक्शन दॅट विल बी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्या अंडर आपण हे सगळं अदर दॅन कार्बनवाली केमिस्ट्री शिकणार आहोत. देन इन फिजिकल केमिस्ट्री व्हॉट यू लर्न, काय असतं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, रादर इट्स व्हेरी कॉन्सेप्च्युअल. दॅट डझंट मीन की वरच्यामध्ये कॉन्सेप्ट्स नाही आहे, बट इन फिजिकल केमिस्ट्री वी टॉक अबाउट फ्यू प्रिन्सिपल्स, काही गाईडलाईन्स म्हणतो. आता गाईडलाईन हा शब्द कोरोनामुळे खूप असा फेमस झाला आहे. नॉट दोज गाईडलाईन्स आय एम टॉकिंग अबाउट, बट द प्रिन्सिपल अँड लॉज. ओके, बेसिकली असे प्रिन्सिपल्स, असे लॉज की जे मॅटर्सशी रिलेटेड आहे. मग मॅटर्सशी सगळंच रिलेटेड असतं ना ऑब्व्हियसली. सो मॅटर रिलेटेड टू मॅटर, वॉट एव्हर एनर्जी चेंजेस आर देअर, त्या एनर्जी चेंजेसच्या रिलेटेड लॉ, त्या एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये होणारं कन्व्हर्जन, किंवा हे सगळे जे प्रिन्सिपल्स आहेत दॅट इज माय डिअर फ्रेंड द कोर पार्ट विच वी लर्न इन फिजिकल केमिस्ट्री. सो हे थोडंसं फिजिकल केमिस्ट्रीच्या अंडर जातं, सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा चॅप्टर. ओके, सो दिस इज अबाउट फिजिकल. देन आय थिंक आय हॅव रिटन ॲनालिटिकल.
ॲनालिटिकल केमिस्ट्री ही काय करते एक्झॅक्टली, तर ॲनालिटिकल केमिस्ट्री इज मोर ऑफन रिलेटेड टू जे मिक्सचर्स असतात किंवा त्या मिक्सचरमधनं एखादा पर्टिक्युलर मिक्सचर म्हणूया किंवा एखादं सोल्युशन म्हणूया किंवा एखादं आयन्सचं काहीतरी रॅडिकल्सचं मिक्सचर आहे. सो इन दॅट यू हॅव टू सेपरेट अ पर्टिक्युलर थिंग. ओके, सेपरेशन. देन आफ्टर सेपरेशन यू हॅव टू प्युरिफाय. तुम्हाला प्युरिफाय करायला लागतो तो सबस्टन्स. आहे पुढे टेक्निक्स आपल्याला आहेत त्या सगळ्या दिलेल्या. सो ऑल दिस प्युरिफिकेशन्स, देन ऑल दिस व्हॉट आय टोल्ड यू जस्ट नो सेपरेशन्स, याच्या सगळ्या मेथड आहेत, एक्स्ट्रॅक्शन अँड ऑल दॅट, दोज आर अंडर द हेडिंग ॲनालिटिकल केमिस्ट्री. सो स्पेशली अगदी बेसमध्ये गेला तर ॲनालिटिकल केमिस्ट्री ओरिएंटेड, पण पुढे जाऊन इंजिनिअरिंगमध्ये ब्रांच आहे. सो इफ यू ऑल आर इंटरेस्टेड इन प्रॉबेबली मी म्हणेन इंजिनिअरिंगला जा किंवा मेडिकलला जा, बिकॉज आय टोल्ड यू दिस केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. तुम्हाला कुठे ना कुठे तो पकडणार, बरोबर, इन द सेन्स की कुठे ना कुठे तुम्हाला तो लागणारच आहे. ऑब्व्हियसली बायो स्टुडंट विल रिक्वायर इट मोर. द रिझन इज बायोकेमिस्ट्री हा जो अख्खा सेक्शन आहे बायोकेमिस्ट्री, तिथे तुम्हाला या गोष्टी लागतात. इन इंजिनिअरिंग सगळंच काही तुम्हाला ब्रांचेस लागतात असं नाही आहे, त्यामुळे स्पेसिफिक ब्रांचला जाताना स्पेसिफिक गोष्टी आपण शिकतो. बट ओव्हरव्ह्यू ऑफ दिस ऑल दिस थिंग्स इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू गो टू अ स्पेसिफिक ब्रांच इवन. ओके, असो. तर या 5 ब्रांचेस आपण केमिस्ट्रीच्या बघितल्या. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल काय काय आपल्याला करायचं आहे. ॲज आय टोल्ड यू, द फर्स्ट 3 ब्रांचेस फॉर्म्स द बेसिस ऑफ अवर 11th and 12th स्टँडर्ड सिलेबस. अँड व्हॉट इट गोइंग टू डू, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे, तर या 3 गोष्टी मी तिथे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. हे काय अगदी लिहून घेण्याची वगैरे गरज नाही. दीज आर ऑल बेसिक कॉन्सेप्ट. ॲज इट इज बेसिक कॉन्सेप्ट, इथे ते पक्के असले पाहिजे. रेस्ट थिंग्स आर ऑलरेडी गिवन इन टेक्स्टबुक सो वेल दॅट यू कॅन रेफर द टेक्स्टबुक, यू कॅन रीड फ्रॉम द टेक्स्टबुक, आणि त्याच्यामधनं तुम्ही ते सारखं वाचत जा, ते तर कराच, but try to understand. Okay, so after learning about this 5 different branches of chemistry, core branches of chemistry, पुढे आपण काय या चॅप्टर मध्ये करणार आहोत, तर इफ यू सी द ओव्हरव्ह्यू ऑफ दिस चॅप्टर, या चॅप्टर मध्ये एक्झॅक्टली काय केल्या जातं, तर बेसिक कॉन्सेप्ट्स इन केमिस्ट्री म्हणल्यानंतर वी लर्न अबाउट ऑब्व्हियसली मॅटर, राईट. देन वी टॉक अबाउट मॅटर अँड इट्स क्लासिफिकेशन, की तो कशामध्ये डिवाइड केलेला असतो, त्याच्यावर मी बोलणार आहे ऑब्व्हियसली. देन यू लर्न अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. ओके, देन यू लर्न अबाउट द युनिट्स, की या प्रॉपर्टीज मेजरेबल असतात, अर्थात ते बघूया आपण कसा सिक्वेन्स आहे. अँड इन दॅट देन विल टॉक अबाउट वन फंडामेंटल युनिट इन डेप्थ, विच इज द हार्ट ऑफ फिजिकल केमिस्ट्री. हा शब्दच मी इतका म्हणजे स्ट्रेस देऊन म्हणलंय तुम्हाला, की तुम्हाला माझ्या भावना पोचायला पाहिजे की किती क्रिटिकल असणार आहे जे मी ते बोर्डवर लिहिते. शब्द तुम्ही नक्की सगळ्यांनी ऐकलाय. वी आर गोइंग टू लर्न अबाउट मोल, आणि मग त्याच्या अंडर ते सगळं येतं. सो माय डिअर फ्रेंड्स, दीज आर ऑब्व्हियसली याच्यामध्ये मोल आणि मग याच्याच रिलेटेड युनिट्स नंतर काही लॉज आहेत, बेसिक लॉज आहेत कॉम्बिनेशनचे. ओके, मग त्याच्या रिलेटेड काही थेअरीज आहे आणि ते सगळं होतं. सो दिस इज द overview of the chapter that will see the matter, its properties, the laws which governs all these things, then units, and one important unit, its detailed study which form the basic concept of physical chemistry. Obviously कुठल्याही मध्ये तो वापरू शकतोच आपण, and that is mole. And based on that, त्या मोलची खरं गंमत आहे. म्हणजे आय एम टू एक्सायटेड टू एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ मोल. ऑब्व्हियसली आजच्या लेक्चरमध्ये इतक्या लवकर पळणार नाही आपण, तो मोठा कॉन्सेप्ट आहे. सो विल गो बाय द सिक्वेन्स. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके, म्हणजे लोक म्हणतात ना की अहो मॅडम एखादा चॅप्टर शिकल्यानंतर हाऊ टू रिमेंबर इट. डोंट रिमेंबर, ट्राय टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. सो वेन यू टॉक अबाउट सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, माझ्या डोक्यामध्ये या 5 गोष्टी ज्या मी सांगितल्या, 6 गोष्टी जे काय असेल ते तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. म्हणजे झोपेत उठवलं, झोपेत नाही उठवलं की यू शुड टेल मॅटर, प्रॉपर्टीज, देन अबाउट द युनिट्स, लॉज अँड मोल. हे शिकायचं आहे या चॅप्टरमध्ये. इतकी क्लॅरिटी माहिती पाहिजे वन्स यू स्टार्ट एनी चॅप्टर. आर यू गेटिंग दिस? ओके, सो द वन बाय वन अतिशय शांत मनाने आपण प्रत्येक गोष्ट वी आर गोइंग टू अंडरस्टँड. आपण त्याच्यामध्ये मजा करणार आहोत, समजून घेणार आहोत. ओके, थोडंसं एक माझी बिफोर आय स्टार्ट, एक माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट, अँड आय एम म्हणजे आय विल बी व्हेरी थँकफुल इफ यू फॉलो दिस रिक्वेस्ट.
द रिक्वेस्ट इज तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असे मला असं वाटतं कलर मी बघते कुठला आहे तर काय लिहिले ते मी शब्द पाहिला नाही तिथे एक्झॅक्टली तुम्हाला सोपं जाईल. कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल असे बॉक्स दिलेत मी बघितलं. सुंदर पिंक कलरमध्ये, काही काही व्हायलेट कलरमध्ये, काही ब्ल्यू कलरमध्ये. सो माय डिअर फ्रेंड्स, त्याच्याकडे नजर चुकवून पुढे नाही जायचं. ओके, म्हणजे दिलेत बुवा, दिले असतील, आहे जास्त इंक आहे आणि वापरलं असेल, दॅट शुड नॉट बी द ॲटिट्यूड. You should stop at that particular box. This is for you. This is for students. Are you getting me? Can you tell? Can you recall? Can you solve? In-text question. All these things are given for student. Okay? म्हणजे इतका सुंदर सिलेबसचा प्रकार केला आहे त्यांनी की आफ्टर एक्सप्लेनिंग अ कॉन्सेप्ट मग त्याच्यानंतर कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल, कॅन यू सॉल्व असे ते डबे दिलेले आहेत. आणि दॅट विल बी टू हेल्पफुल टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट टू द डेप्थ. आपण जे म्हणतो ना की आम्हाला एंट्रन्सला प्रिपेअर व्हायचंय तर ते डबे म्हणजे त्यातले ते बॉक्सेसमधले क्वेश्चन्स यू ट्राय टू सॉल्व अँड you will definitely understand the concepts better. Okay, so my sincere request to all of you is please try to solve each and every question given in that box. If they are asking you can you recall, try to recall. जस्ट त्याला पुढे जाऊन तुम्ही म्हणजे नजर चुकवून त्याची पुढे जाऊ नका. ओके, ते सॉल्व्ह करा. असो, मॅटर, कमिंग बॅक टू द फर्स्ट थिंग आफ्टर द ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री विल टॉक व्हॉट इज मॅटर. सो व्हॉट इज मॅटर सगळ्यांना डेफिनेशन पाठ आहे. मॅटर विच कॅन ऑक्युपाय द स्पेस, ओके, अँड विच हॅज मास, त्याला आपण काय म्हणतो, मॅटर असं म्हणतो. विच कॅन ऑक्युपाय स्पेस इन युनिवर्स अँड विच हॅज मास, that is basically called as matter. Very good. Now, how matter is classified? Okay, हे पण 8वी 9वीत झालं असेल. Excellent. Matter is classified or divided into, yes, तुम्ही तुमच्या मनामध्ये बोलू शकता, मोठ्यानेही बोलू शकता घरात, pure substances and matter is divided into the mixtures. Right? Now, what is pure substances? Pure substances are further divided into आठवतंय का तुम्हाला कशा कशामध्ये डिवाइड होतात मला सांगा. दे आर डिवाइडेड इंटू एलिमेंट्स अँड कंपाउंड्स. हा चार्टच मुद्दाम मी काढतीये. Elements are further divided into metals. तुम्हाला काय माहिती आहे मॅडम? आनंदाची गोष्ट आहे, माहितीच असायला पाहिजे. नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. राईट? सो एलिमेंट्स आर फर्दर डिवायडेड इंटू metals, non-metals, metalloids, and mixtures are divided into homogeneous mixture and heterogeneous mixture. Right? So my dear friends, this is the first chart. Every chemistry student, असं कॅज्युअली माहिती नको. केमिस्ट्री माहिती खूप असतं आपल्याला, पण त्या लेवलला नसतं माहिती ज्याच्यामध्ये आपण एक्सपेक्ट करतो. सो प्लीज, वन्स यू से मॅटर अँड इट्स क्लासिफिकेशन, यू शुड विदाउट एनी डाऊट, विदाउट एनी कन्फ्युजन, तुम्हाला माहिती पाहिजे, कळलं पाहिजे, फरक कळला पाहिजे. एनिवे, matter which occupies space has mass is divided into pure substances and mixtures. Pure substances is divided into elements and compounds. Elements are further divided into metals, non-metals and metalloids, and mixtures are divided into homogeneous and heterogeneous. आता प्रश्न आहे की बाई हे सांगा, what is the difference between pure substances and mixture? कधी विचार केलाय का बाळांनो? सांगू शकता स्वतःला that what is the difference between pure substances and mixture? If you want to recall, you can definitely recall. तुम्ही आठवू शकता की आपण शिकलो होतो, अरे प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर असं काहीतरी ऐकलं होतं. आपल्याला काय कळलं होतं? काय कळलं होतं आपल्याला? ओके, सो नसेल कळलं किंवा नसेल आठवत तर ट्राय टू अंडरस्टँड नाव. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज प्युअर सबस्टन्सेस अँड व्हॉट इज मिक्सचर्स? ओके, सो प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय? Pure substances, the speciality is they have definite proportion.
they have definite chemical proportion obviously. दुसरं कशाचं असणार? Okay, and they have same properties irrespective of their origin. त्यांचा जो काय ओरिजिन असेल तो कुठलाही असला तरी they have same properties irrespective of their origin. So my dear friends, what is the speciality or concept of pure substances? The pure substances have definite chemical proportion and the pure substances have same property irrespective of the origin of their origin. Is it clear? Okay, काही झालं तरी त्यांची केमिकल काय म्हणतात त्याला प्रपोर्शन सेम आहे, डेफिनेट आहे, कॉन्स्टंट आहे आणि काही झालं इरेस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन तरी त्यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात. दिस इज अबाउट प्युअर सबस्टन्सेस. देन डेफिनेटली व्हॉट इज मिक्सचर? मिक्सचर आपण आपल्याला माहिती, आपण आजूबाजूला बघितलं तर आपल्याला मिक्सचर दिसतं. व्हॉट इज मिक्सचर? दे डोंट हॅव एनी डेफिनेट प्रपोर्शन. नो डेफिनेट प्रपोर्शन ऑफ द केमिकल, नो डेफिनेट प्रपोर्शन. काही फिक्स नसतं, आपल्याला आवडेल तसं. बरोबर? अर्थात त्याच्या पण नंतर टाईप्स आहेत, त्याच्यानंतर आपण जसं जसं पुढे जाऊ समजतील. अँड ऑब्वियसली दे डोंट हॅव सेम प्रॉपर्टीज, नो सेम प्रॉपर्टीज, सो डिफरंट प्रॉपर्टीज ऑब्वियसली. सो तुम्ही जर डिव्हाइड केलं यांना तर यांचं वेगळेपण काय आहे? तर प्युअर सबस्टन्सेस हॅव डेफिनेट प्रपोर्शन, केमिकल प्रपोर्शन ऑब्वियसली, अँड इन रिस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन दे हॅव सेम प्रॉपर्टीज. अबाउट मिक्सचर, नो डेफिनेट प्रपोर्शन अँड नो प्रॉपर्टीज आर नॉट सेम, हे मला सांगायचं आहे. अगदी समोर एक्झाम्पल जर आपल्या घेतलं तुम्ही तर प्युअर सबस्टन्सेस म्हणजे कुठले, हा थोडा आपण जर 1 मिनटं, कशाला मिनटं पण ठीक आहे, 1 मिनिटासाठी जरी विचार केला की कोण असतील बाबा प्युअर सबस्टन्सेस, तर लगेच पटापटा डोळ्यासमोर यायला लागतं की अरे हां, मी सांगते ना एखादं प्युअर सबस्टन्सेस, म्हणजे तुम्ही स्वतःला सांगा असं. सो कुठले एक्झाम्पल्स आहेत प्युअर सबस्टन्सेस? आय कॅन टॉक अबाउट से मेटल्स. मी कुठला मेटल म्हणू शकीन, बरोबर, किंवा मी डिस्टिल्ड वॉटर म्हणू शकीन. डिस्टिल्ड वॉटर हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, प्युरिफाईड वॉटर, डिस्टिल्ड वॉटर. ओके, डिस्टिलेशन इज अ प्रोसेस फॉर प्युरिफिकेशन, सो दॅट इज अ प्रोसेस विच वी आर गोइंग टू डेफिनेटली सी. त्याला आपण म्हणतो डिस्टिल्ड वॉटर जे आपण वापरत असतो. सो पिणा म्हणजे ऑब्वियसली घरी नाही आपण डिस्टिलेशन करण्याचा प्रकार नाही सांगितला, डिस्टिल्ड वॉटर, प्युरिफाईड वॉटर. सो मेटल्स आणि डिस्टिल्ड वॉटर दॅट इज अ प्युअर सबस्टन्सेस. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन दे हॅव सेम प्रॉपर्टीज. याला याच्या, याला याच्या, आणि डेफिनेट प्रपोर्शन असतं त्यांचं. वॉटर जर तुम्ही घेतला तर देर इज अ फिक्स प्रपोर्शन ऑफ द एलिमेंट्स. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रपोर्शन बदलत नाही. 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन, 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन, दॅट इज फिक्स्ड. इफ यू टॉक अबाउट द मिक्सचर, तुम्ही एखादा आपला एक्झाम्पल अगदी रोजचं घ्यायचं झालं तर पेंट. पेंट ऐकलाय ना? पेंट आपण माहिती, आपल्याला सगळ्या घराला आपल्या पेंट देतो आपण. सो इफ यू टॉक अबाउट दॅट पेंट, त्या पेंटमध्ये ॲडिटिव्स असतात, वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये ॲड केलेल्या असतात. सो त्याचा काही फिक्स आणि रेशो नसतो, बरोबर आहे. सो देर इज नो फिक्स केमिकल कॉम्पोजिशन अँड दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज मिक्सचर. बरोबर, म्हणजे अगदी सोपं सांगायचं जर आपण घरी चिवडा बनवतो, बरोबर आहे ना, असा रूल आहे कुठे की इतकंच वापरा? नाही, आपण आपल्या आवडीप्रमाणे वापरतो. सांगण्याचा गमतीचा भाग तो खूपच जनरल एक्झाम्पल तुम्हाला डोळ्यासमोर यावं म्हणून मी सांगितलंय. सो दिस इज अबाउट द मिक्सचर. कॉन्क्रीट जे म्हणतात आपण, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये सिमेंट आणि त्या रिलेटेड कंटेंट्स वापरलेले असतात. सो दिज आर ऑल व्हॉट दिज आर द मिक्सचर. सो इन युअर टेक्स्टबुक माय डिअर फ्रेंड्स द क्वेश्चन इज गिवन, कॅन यू टेल, मी नाही सांगणार, तुम्ही सांगणार आहात, कॅन यू टेल विच आर द प्युअर सबस्टन्सेस अँड विच आर द मिक्सचर्स आउट ऑफ द फॉलोइंग. तुम्ही छान डोकं लावा, तिथे विचार करा, सोडवायचा प्रयत्न करा तुमची छान त्याच्यामध्ये. आणि डोकं लावणं, विचार करणं इज अ बेसिक थिंग फॉर सायन्स. ओके, सो प्लीज follow all these things, you will enjoy. Anyway, coming back to the point, I was talking about the difference between pure substances and mixtures. I hope तुम्हाला त्यांच्यामधला फरक कळला असेल. ओके, आता याच्या बेसिक गोष्टींमध्ये आपण जाऊया की व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑर व्हॉट इज द एक्झॅक्टली प्युअर सबस्टन्सेस मीन्स. तुम्हाला हवं असेल तर यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड यू कॅन राईट डाऊन दिस प्रॉपर्टीज, ऑर बेटर माय सजेशन इज, my frank suggestion is, please go through the chapter, try to read
each and every sentence from the textbook instead of just writing these notes जे मी बोर्डवर लिहिते. ओके, हा कॉन्सेप्ट म्हणून तुम्ही ट्रीट करा आणि जो अभ्यास म्हणून आहे त्याला तुम्ही पुस्तकाकडे जरा वाचन करायला लागा त्याचं पहिल्या दिवसापासून. सो इट विल बी गुड. एनिवे, जायचं पुढे. मग आता आलं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. Now let's go to the next part, that what is pure substances classification. Now pure substances are basically divided into elements and compound. काय फरक असतो दोघांमध्ये? तर म्हणजे the moment I write only hydrogen, this is element, and the moment I write H2O, this is compound. मला वाटतं सगळ्यांना आत्तापर्यंत हे माहिती असेल, बरोबर? But then what is the definition? So elements are obviously the pure substances. Definition मध्ये फरक नाही आहे, पण एलिमेंट्स हे ॲटम्स मॉलिक्युल्स पासून जे बनलेले असतात त्यांचे बेसिक पार्टिकल्स जे असतात ते कोण असतात मला सांगा? दे आर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स. मग यांचे नाही आहेत का? आहेत की. बट आय वुड से दिस कंपाऊंड्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट ॲटम्स असं मला सोप्या शब्दात म्हणायचं आहे. आणि एलिमेंट्स इज जस्ट मेडअप ऑफ व्हॉट यू कॅन से सिंगल एलिमेंट, म्हणजे एकच त्यामध्ये हायड्रोजन असेल किंवा ऑक्सिजन असेल, लाईक दॅट. ओके, अँड द मोमेंट यू डू द कॉम्बिनेशन इट विल बी अ कंपाऊंड. ओके, what is the basic concept of this elements and compounds, why they are called as pure substances? These are the pure substances. Elements are pure substances which cannot be broken down into simpler substances. त्याला आपण आणखीन कशामध्ये सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये कन्वर्ट करू शकत नाही बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. काहीतरी साधं सुद्धा आणि नॉर्मल कंडिशन्सवर केलं की दे विल नॉट ब्रेक डाऊन into the simpler substances, and that's why these are called as basically the pure substances. So what is the concept of pure substances? Pure substances are basically those की जे एलिमेंट्स आणि कंपाऊंड आपण म्हणतोय की दे कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्स विथ नॉर्मल और ऑर्डिनरी केमिकल चेंज. त्यांना आपण आणखीन त्याच्यापेक्षा सिम्पल थिंग्समध्ये कन्वर्ट करू शकत नाही, अँड दॅट्स वाय they are called as pure substances. Okay, so basic definition तीच आहे की they cannot be broken down into the simpler substances by ordinary chemical changes. Are you getting? Shall I tell you again? These are the pure substances are basically which cannot be broken down into simpler substances by ordinary chemical change. बरोबर? मग कंपाऊंड्स असतील तर त्याला कुठल्या तरी फार स्पेसिफिक कंडिशन्सवर देर आर चान्सेस की ते ब्रेकडाऊन होतील, बट नॉर्मल ऑर्डिनरी केमिकल चेंज विल नॉट ब्रेक डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस. फरक दोघांमधला सांगितला की दॅट इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट एलिमेंट्स अँड दिस इज सिम्पली अ सिंगल एलिमेंट ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे सिम्पल सबस्टन्सेस ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, दॅट इज बेसिकली द एलिमेंट्स. What is the further classification of these elements? काय फरक असतो दोघांमध्ये? Elements are further classified as metals, non-metals and metalloid. हे शब्द तुमच्या कानावर नक्की पडले असतील. हा फरक कळलाय सगळ्यांना दोघांमधला, एलिमेंट्स आणि कंपाऊंड मधला? क्लिअर झाले? आय हॅव ऑलरेडी गिवन यू द एक्झाम्पल. ऑब्व्हियसली हे जे सिम्बॉल मी इथे वापरलाय कॉमन सेन्स, दॅट इज फॉर द ॲटम. लॉट्स ऑफ टाइम आपण पहिल्या लेक्चरला बघितलंय. If you talk about this H2, then what it represents? It represents the molecule. Okay, so representation तुम्हाला आठवत असेल, आणि कॉम्बिनेशन जर आपण एलिमेंट्सचं केलं तर दॅट फॉर्म्स द कंपाऊंड. कमिंग बॅक टू द टॉपिक, आय वॉज टॉकिंग अबाउट व्हॉट अबाउट द मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड. हे तुम्ही नक्की ऐकलं असेल. लेट्स रिवाइज व्हॉट यू हॅव सीन इन युअर अर्लियर स्टँडर्ड. मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्समध्ये काय फरक असतो? ऑब्व्हियसली मेटल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विच हॅज लस्टर, शायनी असतात ते, बरोबर? वी ऑल नो कशाला मेटल म्हणतात. देन द बेस्ट थिंग इज दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, बरोबर, ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स. त्याच्यावर खूप सुंदर पुढे जाऊन आपण मस्त मज्जा करणार आहोत इन चॅप्टर. ऑब्व्हियसली इट इज ऑफ 12th स्टँडर्ड. सॉलिड स्टेट नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार की का ते फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होतात, बरोबर आहे, आणि का काही सबस्टन्सेस हे मॅग्नेट सारखे बिहेव करतात. सो हे असं सगळं नंतर कोडी उलगडत जाणार आहे. बट फॉर दॅट द बेस शुड बी स्ट्रॉंग. एनिवे, सो मेटल्स आय वॉज टॉकिंग अबाउट की विच हॅज अ प्रॉपर लस्टर, विच हॅज अ शायनी सरफेस.
देन दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, हे तुम्हाला माहिती आहे. अँड द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज अबाउट द मेटल्स इज दे आर डक्टाईल अँड दे आर मेलिएबल. आय होप यू नो द मिनिंग ऑफ डक्टाईल, विच कॅन बी ड्रॉन इन टू वायर्स, त्याला आपण म्हणतो डक्टाईल, ज्याच्या आपण तारा बनवू शकतो. अँड विच कॅन बी कन्व्हर्टेड ऑन ड्रॉन इन टू शीट्स, ज्याचे आपण पत्रे तयार करू शकतो. दॅट इज बेसिकली कॉल्ड एज मेलिएबल. सो this is about the properties of metal. हे का कशामुळे, that is a big story which we'll learn in chemistry. About non-metals, non-metals जर तुम्ही म्हणला तर non-metals मध्ये या गोष्टी नसतात ज्या metals मध्ये असतात. that means they are not good conductor of electricity किंवा नाहीच आहे. but there is, my dear friend, there is one non-metal की जो तुम्हाला सांगतो की I am very good conductor of electricity. सांगू शकता कुठला non-metal आहे तो? नॉन मेटलचे काही एक्झाम्पल सांगा बघू, विदाउट माय हेल्प. व्हेरी गुड. आय एम अज्युमिंग दॅट यू आर गिव्हिंग मी द आन्सर्स. एकाने मला सांगितलं नायट्रोजन. व्हेरी गुड. दुसरा सांगतोय मॅडम हायड्रोजन. एक्सलंट. तिसरा सांगतोय कार्बन. व्हेरी गुड. सो कार्बन पकडायचं आहे आपल्याला. कार्बन रिलेटेड तुम्हाला काही माहिती आहे की जिथे आय वॉज टॉकिंग अबाउट अ पॉइंट की बाकी सगळे पुअर कंडक्टर किंवा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे किंवा नाहीच आहे, पण असा एक एलिमेंट आहे, असा एक नॉन मेटल आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कॅन बी कंडक्टेड. डू यू नो? ॲब्सोल्युटली माहिती नाही मला कोणी आन्सर दिलंय, पण कोणीतरी दिलंय. इट इज ग्रॅफाइट. ग्रॅफाइट नॉन मेटल म्हणजे कोणाचा, तर ग्रॅफाइट इज बेसिकली द एलोट्रॉप ऑफ कार्बन. कोणाचा आहे? कार्बनचा. कार्बन. सो ग्रॅफाइट इज बेसिकली द एलोट्रॉप ऑफ कार्बन. पुढे जायचं नाही म्हणजे काय? एलोट्रॉप काय असतो बाळांनो? एलोट्रॉप या शब्दाचा अर्थ, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस एलोट्रॉप? माहिती आहे? व्हेरी गुड. Allotrop, the meaning is that they have same chemical properties but they have different physical properties. Allotrop आणि आयसोटोप हे शब्द पूर्णपणे कन्फ्यूज करतात. म्हणजे 90% स्टुडंट्स गेट कन्फ्यूज विथ दिस वर्ड्स. Allotrop are those substances which have same chemical properties बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय रे? फिजिकल प्रॉपर्टी मीन्स त्याचा कलर कसा, त्याची टेस्ट कशी, त्याची चव कशी, म्हणजे टेस्ट कशी नाही का, त्याचा वास कसा, बरोबर आहे, व्हॉट इज द मेल्टिंग बॉइलिंग, जे काय आहे, दीज आर ऑल द फिजिकल प्रॉपर्टीज. सो माय डिअर फ्रेंड्स, एलोट्रॉप्स जे असतात दे हॅव डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज अँड सेम केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे तुम्हाला मी सांगितल्यावर कदाचित माहिती असेल, कार्बन हे पण आपण डेप्थमध्ये शिकणार आहोत, काळजी करायचीच नाही. द ब्युटी अँड द वर्स्ट थिंग ऑफ केमिस्ट्री इज इफ यू हॅव अ क्वेश्चन, त्याचं उत्तरच चॅप्टरच्या फॉर्ममध्ये आहे. तुम्ही म्हणाल नाही हो नको मॅडम, आम्हाला प्रश्न पडणंच आता बंद झालं, इतकं तुम्ही बडबडताय. एनिवे, सॉरी टू से, पण खरंच आहे. तर कार्बन आय वॉज टॉकिंग अबाउट द एलोट्रॉप्स ऑफ कार्बन. माहिती आहे कोणाला? व्हेरी गुड. द एलोट्रॉप्स ऑफ कार्बन इज डायमंड अँड ग्रॅफाइट. बरोबर ना? अतिशय सुंदर. पुढे याच्या प्रॉपर्टीज आपण शिकतो. डू यू नो दिस कार्बन नॉन मेटल एलोट्रॉप, दे आर व्हेरी एक्सेप्शनल केसेस. द रिझन इज की त्या नॉन मेटलच्या ज्या कॉमन प्रॉपर्टी आहे त्यांच्यात ते बसत नाही. तुम्हाला म्हणजे काय? सो जस्ट नाउ आय टोल्ड यू मेटल्स हॅव अ व्हेरी गुड लस्टर आणि नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर. द एक्सेप्शन इज डायमंड. बाबा डायमंडच्या लस्टर शायनिंगसाठी तर आपण एवढे पैसे देतो म्हणजे लोकांना, म्हणजे जे कोणी आहे ज्वेलर्स त्यांना. सो माय डिअर फ्रेंड, डायमंड इज अ एलोट्रॉप ऑफ कार्बन नॉन मेटल विच हॅव अ प्रॉपर ब्युटिफुल शायनिंग लस्टर. सो दिस इज अ एक्सेप्शनल केस. कॅन बी अ MCQ. नाही नीट वाचला की उपयोग नाही मेटल मेटल माहिती असून. बरोबर? म्हणजे मी ऐकलंय, मला माहिती आहे, याने काही फरक नसतो पडत. यू शुड नो द डेप्थ. सो प्लीज यूज हायलायटर फ्रॉम डे 1 इन केमिस्ट्री. कारण नंतर तुम्ही जर ते गोळा करत बसला की नाही तर तुम्हाला नाही काही सुधारणार. ओके, एनिवे, कमिंग बॅक टू द पॉइंट, आय टोल्ड यू व्हॉट इज एलोट्रॉप. आय रिपीट, एलोट्रॉप. आता या गोष्टी काही पुस्तकात लगेच येण्याचा संबंध नाही आहे, बट एनिवे, म्हणजे हे काही समजायला फार अवघड मी बोलली नाही आत्ता. एलोट्रॉप्स विच हॅज
सेम केमिकल प्रॉपर्टीज, सेम केमिकल रिॲक्शन्स ते दाखवतात, बट दे हॅव डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. लाईक एक्झाम्पल इज कलर झाला, स्मेल अँड ऑल दॅट. दुसरा महत्त्वाचा पॉईंट का चर्चा करतोय आपण मध्येच, द रिझन आय जस्ट वॉन्ट टू टेल यू अबाउट फ्यू प्रॉपर्टीज अँड एक्सेप्शनल बिहेवियर्स शोन बाय फ्यू नॉन मेटल्स. लाईक non-metals do not have luster in common, but diamond is exceptional case. On the same lines, non-metals do not conduct electricity, but my dear friends, graphite is the exceptional case where graphite shows the electricity conduction. थोडक्यात काय की या दोन एक्सेप्शनल बिहेवियर आपल्याला माहिती पाहिजे. वन मोर लस्टरवाली केस त्याच्यामध्ये आहे विच हॅज लस्टर अँड इट्स अ नॉन मेटल. तो तुम्ही पुस्तकातनं वाचायचं आहे आणि मला सांगायचं आहे की कोणता तो आहे किंवा तुम्ही शोधून ठेवायचा आहे तो. इन द टेक्स्टबुक इट इज गिवन. असो, तर आय होप या प्रॉपर्टीज तुम्हाला कळल्या असतील. काय काय बोललो आपण, मेटल्स 3 कॉमन प्रॉपर्टीज म्हणजे आत्ता बोलण्यासारख्या. मेटल्स व्हेरी गुड लस्टर, शायनी सरफेस, देन मेल्टिंग आणि काय मेल्टिंग नाही, आय एम सॉरी, काय बोललो आपण अबाउट द कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अँड थर्ड पॉईंट वॉज अबाउट द डक्टाईल अँड मेलिएबल नेचर. हे सगळं यांना नाही आहे, पण त्याचे एक्सेप्शनल केसेस मात्र आपण इथे बोललोय. क्लिअर? एनी कन्फ्युजन? व्हाय नॉन मेटल्स डू नॉट टर्न इन टू वायर्स ऑर शीट्स? व्हाय दे आर नॉट मेलिएबल अँड डक्टाईल? द रिझन इज दे आर ब्रिटल. ते असे ठिसूळ असतात, त्याला तुम्ही कन्वर्ट करायला गेला ना की ते तुटतात. आणि जर तार एखादी काढायची असेल तर आपल्याला असं त्याला म्हणजे इट शुड नॉट बी ब्रिटल. इट कॅनॉट बी कन्वर्टेड इन टू वायर्स ऑर शीट्स देन, अँड दॅट्स वाय non-metal being brittle, they cannot be converted into the sheets and wires. And about metalloids, सगळ्यांना माहिती आहे metalloids shows the in-between properties to that of metals आणि non-metal. काही metal काही non-metalच्या properties जे ते metalloids दाखवतात. The best example you all know, silicon, germanium, arsenic, हे सगळे कोण आहेत मला सांगा? they are metalloids. So किती सुंदर रचना केली आहे. तुम्हाला वाटत नाही की सुंदर आहे म्हणून केमिस्ट्री? एनिवे, सो वाटून घ्या, नसलं वाटत तरी आता आवडून घ्यायला लागेल, नो ऑप्शन, आणि मी आवडायला लावीन तुम्हाला. असो, सो हे कळलंय, छानसं डेप्थमध्ये कळलंय. काही कन्फ्युजन? व्हॉट आर प्युअर सबस्टन्सेस, व्हॉट इज एलिमेंट्स, व्हॉट इज दिस 3 टाइप्स, कंपाऊंड, एक्सेप्शन. कंपाऊंडवर अजून मी जायची आहे पण ठीक आहे, म्हणजे एक्सेप्शनल केसेस, ऑल यू लर्न. ओके, ऑल यू अंडरस्टूड, फाईन. नाव about compounds. Compounds basic definition मी common सांगितली आहे, that these are the pure substances which cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes. काहीतरी ऑर्डिनरी केमिकल चेंजेसमुळे यांचं कन्व्हर्जन तुम्ही यांच्यापेक्षा सिम्पल सबस्टन्सेसमध्ये करू शकत नाही. यांनाच प्युअर सबस्टन्सेसचा टाईप कंपाऊंड असे म्हणतात. बरोबर? छान बोलली मी मराठीमध्ये. ओके, ग्रेट. सो कंपाऊंड यू ऑल नो की वॉटर. आता काय म्हणजे कंपाऊंड बद्दल काय बोलायचं? द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट ॲटम्स, डिफरंट एलिमेंट्स बेसिकली फॉर्म अ कंपाऊंड. सो तेच तर शिकायचं आहे. देअर कॅन बी ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ते आपण सगळं बघणार आहोत. ओके, सो आय होप हा प्युअर सबस्टन्सेस चार्ट तुम्हाला नीट उलगडला असेल. मिक्सचर्स, मिक्सचर्स होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस असं लिहिलंय बाबा बोर्डवर. म्हणजे काय रे? तर homogeneous म्हणजे basically in which the solute and solvent. Have you heard about solute and solvent? Very good. म्हणजे मला ऐकू आलं की तुम्ही हो म्हणलाय, शब्द तर ऐकलाय तुम्ही. Which are the 2 phases of a solution. म्हणजे अगदी एक्झाम्पलच द्यायचं झालं तर सपोज कुठलं देऊ बरं छानसं तुम्हाला आवडेल असं एक्झाम्पल? एक्झाम्पल देते. मी तुमच्या घरी आली, तुम्हाला काही काय आता कुठे करोनामध्ये येता बाबा, येऊ नका, दिसू पण नका इथनं, कॅमेऱ्यातनं खूप चला, ठीक आहे रे बाबा नाही येणार, पण मी तुमच्या घरी आली सपोज. ओके, सो यू विल गिव्ह मी सम सोल्युशन. यू कॅन गिव्ह मी डिफरंट सोल्युशन्स, बट कॉमन एक जे सोल्युशन आपण म्हणतो की अगदी आता लॉकडाऊनमुळे घरात लिंबू जर नसेल तर निदान तुम्ही मला साखर पाणी तर द्याल की नाही? आली एवढी म्हणल्यानंतर साखर पाणी तर द्याल तुम्ही मला, मीठ पाणी नका देऊ यार. ओके, म्हणजे ते चांगलं आहे, दॅट विल बी मोर युजफुल फॉर हेल्थ. ओके, सो ठीक आहे, ते पण एक्सेप्ट करूया आपण आता या फेजमध्ये. बट इफ दिस फेज गोज अवे देन ॲटलिस्ट यू विल गिव्ह मी अ सोल्युशन की ज्याच्यामध्ये शुगर आणि वॉटर आहे. माय डिअर फ्रेंड्स, वेन यू फॉर्म दिस शुगर सोल्युशन, व्हॉट यू डू? तुम्ही साखर पाणी किंवा ते मीठ पाणी मला देणार त्यावेळेला काय होतंय?
The moment I take the glass of that sugar and water, I cannot find out where are the sugar crystals. किंवा मी ओळखू नाही शकत की हा हे बघा बरं का मिठाचे विरघळल्यानंतरच ऑब्व्हियसली बोलतोय आपण. सो इन दिस केस देर इज अ युनिफॉर्म फेज विच इज फॉर्म. मिसिबल एकजीव झालेत ते दोघं जण, बरोबर आहे की नाही. कोण? पाणी आणि साखर किंवा पाणी आणि मीठ किंवा तिघ जण म्हणलं तरी चालेल, बरोबर. सो इन दॅट केस याच्यामध्ये आय वॉज टॉकिंग अबाउट अ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. कॉमन सेन्स सजेस्ट दॅट सोल्यूट विच इज अ स्मॉलर पोर्शन ऑफ दॅट सोल्युशन अँड सॉल्व्हंट विच इज अ बिगर पोर्शन, लार्जर पोर्शन ऑफ द सोल्युशन. म्हणजेच थोडक्यात आपल्या साखर पाणीवाल्या केसमध्ये शुगर इज व्हॉट इट इज अ सोल्यूट and water it is what it is a solvent. Similarly, if you give me salty water, then salt will be a solute, very good, and water will be a solvent obviously. So they are forming a uniform phase. एकजीव जो मी मराठीमध्ये शब्द जो आपल्याला भावणारा शब्द आहे, miscible in English, right? So they are form a constant phase, uniform phase. They are completely mixed in each other. Such type of mixtures are called as homogeneous mixture. Forming one uniform constant phase are basically called as homogeneous mixture. याच्यावर तर अख्खे चॅप्टरचे चॅप्टर आहे 12th स्टँडर्ड मध्ये. ओके, तुम्हाला काय प्रत्येक गोष्ट सांगितली की चॅप्टर आहे सांगता मी काय करू. देर इज अ व्हास्ट सिलेबस, आय कांट हेल्प फॉर दॅट. ओके, आणि हेट्रोजिनियस म्हणजे तुम्हाला ऑब्व्हियसली कळलं असेल की अगदीच माझा राग आला आणि म्हणून तुम्ही म्हणला की का आला आता अशा याच्यामध्ये, तर मग आमच्याकडे काहीतरी एक बाग आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी रेती आहे, तुम्हाला इतके वाईट नाही आहे, बट स्टिल इफ यू टेक दॅट सँड पार्टिकल्स, त्या रेतीचे पार्टिकल मोठे मोठे घेतले आणि तुम्ही जर ते पाण्यामध्ये तर टाकले तर दॅट विल बी अ हेट्रोजिनियस मिक्सचर माय डिअर फ्रेंड्स. दॅट मीन्स इट डज नॉट फॉर्म अ constant uniform miscible phase. You can separate these two phases from each other and that will be a heterogeneous mixture. Are you getting this? कळलंय सगळ्यांना? काही प्रॉब्लेम यामध्ये? याच्यामध्ये आणखीन काही टाइप्स असतात पुढे जाऊन, ते पुढे जाऊन आपण शिकणार आहोत. ओके, सो आय होप हा चार्ट तुम्हाला जो अजूनही बोर्डवर तसाच आहे त्यातलं वाक्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पोचलेत की नाही दॅट यू टेल मी. सो मला वाटतं कळलं असेल. काही प्रॉब्लेम यामध्ये? नीट कळलंय? एनी कन्फ्युजन? एक्सलंट. सो प्लीज ऑन युअर ओन यू ट्राय टू ड्रॉ दिस चार्ट. You try to understand the word, and for getting too much clarity you can go through the textbook once again. म्हणजे आपल्याला पण वाटतं की अरे हो मी सगळं हे वाचलंय, मी समजलंय वगैरे वगैरे. जायचं पुढे. मग आता काही प्रॉब्लेम यामध्ये? यू विल ड्रॉ दिस चार्ट, नो कन्फ्युजन, व्हेरी गुड. अँड यू हॅव प्रॉमिस्ड मी, तुम्ही दिलं नाही तरी मला ऐकू येतं की तुम्ही केलंय म्हणून प्रॉमिस. द प्रॉमिस इज व्हेरी सिम्पल की तुम्ही जे काय बॉक्सेसमध्ये मी सांगितलं, कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल, all these questions you will solve. If you are not getting, you will discuss among yourself. If not, you can talk to me. जायचं मग पुढे जाऊ. ओके, ग्रेट. सो दिस वॉज अबाउट मॅटर. ओके, आता पुढे जाण्यानंतर काय काय आपण यामध्ये बघणार आहोत. सो लेट्स सी. फाईन. नाउ आफ्टर मॅटर we talk about the physical and chemical properties of matter. Okay, मॅटरच्या मेन ज्या गोष्टी आहेत दॅट इज फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. व्हॉट इज फिजिकल प्रॉपर्टी अँड व्हॉट इज केमिकल प्रॉपर्टी? सो फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे बेसिकली काय म्हणणार आपण, तर these are the properties basically which we can observe without changing द केमिकल कॉम्पोजिशन. बरोबर आहे. त्या सबस्टन्सच्या केमिकल कॉम्पोजिशन चेंज न करता वॉट एव्हर वी कॅन ऑब्झर्व दॅट इज बेसिकली कॉल्ड ॲज अ फिजिकल प्रॉपर्टी. आर यू गेटिंग माय पॉइंट? दॅट विदाउट चेंजिंग द केमिकल कॉम्पोजिशन we can observe those property and these properties are called as physical property. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल एखाद्या वॉटर घ्या तुम्ही. वॉटरचं जो तुम्ही केमिकल कॉम्पोजिशन चेंज नाही केलं, म्हणजे त्याला कशामध्ये जर कन्वर्ट नाही केलं, तर देन यू कॅन लर्न अबाउट द ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज त्याच्या असतील की काही त्याला टेस्ट आहे का, काय त्याला रंग आहे का, का काय त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे, का काय त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे. सो थोडक्यात काय केमिकल चेंज आहे आय एम टॉकिंग अबाउट. केमिकल चेंज, केमिकल कॉम्पोजिशन तुम्ही चेंज करत नाही आहे. अँड विदाउट चेंजिंग द केमिकल कॉम्पोजिशन
यू आर लर्निंग. सो तुम्ही म्हणाल की का हो बेसिकली तर तो वॉटर याच्यामध्ये कन्वर्ट केला आपण काय म्हणतात त्याला स्टीममध्ये, बॉइलिंग पॉईंट तुम्ही म्हणता. अरे हो बाळांनो, दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग यू. You are not changing the chemical composition. When water is converted into steam or when water is converted into ice, you are not changing the chemical composition. तुम्ही त्या वॉटरचा फॉर्म्युला नाही चेंज करत आहे. समजते मी काय बडबडतीये तर. म्हणजे हे मी एकटं नको बोलायला, या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीज याला नाव असं असतं. सो H2O लिक्विडमध्ये ज्यावेळेला तुम्ही करता अँड वेन यू डू द इव्हॅपोरेशन सॉर्ट ऑफ, तुम्ही बॉइलिंग करता त्याला, बरोबर. So it gets converted into gaseous phase, and on the same line when you talk about freezing process, तुम्ही या वॉटरला आईस मध्ये कन्वर्ट करता, बरोबर की नाही. सो हा सॉलिड फेज मधला वॉटर म्हणजे आईस झाला आणि गॅशियस फेज मधला वॉटर स्टीम झाला. तुम्हाला माहिती होतं. मग माहिती असण्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट होता, यू आर नॉट चेंजिंग द केमिकल कॉम्पोजिशन. यू आर नॉट चेंजिंग द केमिकल कॉम्पोजिशन. फॉर्म्युला नाही स्टीमचा चेंज होतो, फॉर्म्युला नाही आईसचा चेंज होत. सॉरी. सो इथे जे काही तुम्ही बॉइलिंग फ्रीजिंग करताय, दॅट मीन्स मेल्टिंग पॉइंट ऑर व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट बॉइलिंग पॉइंट, these are the properties without changing the composition, chemical composition, and that's why these are the physical properties. समजलं. सो काय डेफिनेशन आहे समजणं महत्वाचं आहे. फिजिकल प्रॉपर्टीज आर दोज विच कॅन बी ऑब्झर्व विदाउट चेंजिंग द केमिकल कॉम्पोजिशन. समजलंय सगळ्यांना. उदाहरण मी सांगितलंय. ऑब्विसली देन व्हॉट इज अ केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी समजण्यासाठी विल हॅव टू कन्वर्ट दॅट सबस्टन्स इनटू सम अदर सबस्टन्स. म्हणजे समजा जर मी आता हायड्रोजन घेतला किंवा वॉटर घेतला अँड इफ आय डू द ऑक्सिडेशन ऑफ दिस वॉटर किंवा इफ आय डू द ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन, you are going to change the chemical composition, and this is called as chemical properties. So I hope chemical properties आणि physical properties मधला नेमका अर्थ तुम्हाला कळलेला असेल, that you show the change in chemical composition which is called as chemical property, and chemical composition never changes, that is a physical property. समजलंय. काही प्रॉब्लेम यामध्ये? ओके. आय एम गोइंग थ्रू द सिक्वेन्स आणि त्यामुळे चुकायला नको ते म्हणून त्या सिक्वेन्सने जातोय आपण. सो मला वाटतं कॉन्सेप्ट चांगला नीटचा कळला असेल तुम्हाला. जाऊ पुढे. ओके. द नेक्स्ट पॉइंट विच इज गिवन इन द टेक्स्ट बुक. I have to refer those points so that sequence will not change and you will be comfortable, right? Measurement of the properties. Measurement of the properties. Most of the properties of this matter can be measured, and you know that whenever you measure anything, तुम्ही कुठली गोष्ट ज्यावेळेला मोजता, you require a standard. That means if I am measuring my height, मला कुठेतरी एका रेफरन्स पॉइंट पासून ती मोजावी लागेल की नाही, कुठूनही नेहमी सुरुवात करणार. सो यू शुड हॅव दॅट स्टँडर्ड. ओके. सो ऑल दिस प्रॉपर्टीज विल बी मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू द स्टँडर्ड. ओके. आणि मग हे स्टँडर्ड ज्या बेसिकली आपण ज्या पद्धतीने मोजतो त्यांना, आणि हे जे स्टँडर्ड्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, युनिट असं. सो यू ऑल नो बेसिकली दिस इज अ पार्ट ऑफ फिजिक्स. मी बेसिक काय सांगायचं तुम्हाला की युनिट काय, मेजरमेंट काय, बिकॉज इन फिजिक्स देर इज फर्स्ट चॅप्टर दॅट इज युनिट अँड मेजरमेंट. सो त्याच्या अंडर मला वाटतं फिजिक्समध्ये सगळं डेप्थमध्ये झालेलं असणार आहे. बट एक जस्ट वाक्य म्हणून की युनिट्स काय असतात तर तुम्हाला माहिती आहे, पण माझ्या त्या केमिस्ट्रीमध्ये पण याचा रेफरन्स आला म्हणून फक्त की दिज आर आर्बिटरीली डिसाइडेड, दिज आर युनिव्हर्सली एक्सेप्टेड, अँड यू नो दॅट देर आर फंडामेंटल युनिट्स, डिराइव्ह प्रॉपर्टीज वगैरे वगैरे. सो मला वाटतं सरांनी अतिशय डेप्थमध्ये फिजिक्समध्ये सांगितलं असेल दॅट देर आर 7 फंडामेंटल प्रॉपर्टीज अँड व्हॉट आर द युनिट्स ऑफ ऑल दोज 7 फंडामेंटल प्रॉपर्टीज, जे तुम्हाला सगळं कळलं असेल. सो तुम्ही परत एकदा त्या 7ही फंडामेंटल प्रॉपर्टीज छान सुंदर ज्या फिजिक्समध्ये तुम्ही शिकलात त्याच फक्त इथे वाचायच्या आहेत. मग आपण काय थोडंसं वेगळं करणार आहोत, तर वेगळं काही नाही करणार आहोत. यामध्ये फ्यू थिंग्स आर गिवन इन दॅट फंडामेंटल प्रॉपर्टीज. म्हणजे काय, तर काही गोष्टी स्पेसिफिकली ज्या केमिस्ट्री ओरिएंटेड आहेत त्या काय, तर मास, then you talk about length. I'm not talking about any fundamental वगैरे नाही सांगत आहे मी. याचं मेजरमेंट कसं ते फक्त त्याच्याबद्दल बोलतोय आपण. आपल्या रिलेटेड आपल्याला काय कॉमन गोष्टी लागतात.
We require volume. You know that this is not a fundamental which can be obtained from तुम्हाला माहिती आहे कशावरून. Then we require most of the time density. आपल्या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय काय लागतं, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज लागतात, मेजरेबल प्रॉपर्टीज, हे मी सांगते तुम्हाला. ती लिस्ट आपण करतोय. वी आर नॉट डुईंग एनी फंडामेंटल और डिराइव्ह वाली लिस्ट. ठीक आहे, ते मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही शिकलेला आहात म्हणून. क्लिअर आहे ना याबद्दल? ओके. These are the common properties which we require in chemistry that I am writing here. Then you require temperature, pressure. So बाळांनो, या काही प्रॉपर्टीज आपल्याला सारख्या सारख्या लागतात. ओके. अँड फॉर दॅट यू शुड नो ऑब्वियसली द युनिट. सो अबाउट मास लेंथ आय थिंक आय शुड नॉट टेल यू की काय युनिट्स असतात. काय असतात म्हणजे मला काही लपवून नाही ठेवायचं, पण तुम्हाला माहिती आहे. किलोग्रॅम, किलोमीटर, मीटर, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. अबाउट व्हॉल्यूम यू नो दॅट की काय आपल्याला लागणार आहे. तर द पॉप्युलर युनिट फॉर दिस व्हॉल्यूम, आय डोंट नो हे फिजिक्समध्ये आहे का. 1 liter is basically 1 dm cube. हे आपल्याला महत्वाचं आहे. द कन्वर्जन 1 liter इक्वल टू 1 dm cube. अँड dm cube म्हणजे काय रे? डेसिमीटर. dm मीन्स व्हॉट? डेसिमीटर. सो डेसी म्हणजे काय होतं? 1/10. हो की नाही? 1/10 म्हणजे काय? 10⁻⁻1. सो थोडक्यात काय, किती जर मी लिहिलं की बाबा 1 डेसिमीटर इक्वल टू 10⁻⁻1 मीटर, देन यू कॅन पुट हिअर, अँड दॅट्स वाय वी कॅन राईट डाऊन 1 liter इक्वल टू 1 dm cube. 1 dm म्हणजे वरती लिहिलंय 10⁻⁻1 आणि त्याचा क्यूब. इकडे युनिट येणार मीटर क्यूब. मीटर लिहितोय ना इथे, समजते ना? सगळ्यांना समजते ना? ओके. सो दिस विल बी 10⁻³ मीटर क्यूब. माय डिअर फ्रेंड, दिस कन्वर्जन इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट इन केमिस्ट्री. खूपच जास्त गरजेचं आहे. 1 liter इक्वल टू 1 dm cube. समजून घ्या. 1 डेसिमीटर इज, डेसीचा अर्थ 1/10 यू नो, 10⁻⁻1 meter, and that's why 10⁻⁻1 cube, that means 10⁻³ मीटर क्यूब. बरोबर. सो असे काही क्रिटिकल युनिट्स आपल्याला लागणार आहेत. आता मी फक्त एक गरजेचं जे लागेल आपल्याला ते सांगितलं तुम्हाला. देन डेन्सिटीज, यू नो दॅट इट इज द रेशियो ऑफ मास बाय व्हॉल्यूम. देन टेम्परेचर. येस, हा एक महत्वाचा पॉइंट आपल्याला लागतो. इन युअर फंडामेंटल युनिट्स यू नो दॅट टेम्परेचरचं जे काही युनिट दिलं आहे दॅट इज केल्विन. बरोबर. पण नॉर्मली जर तुम्ही थर्मोमीटर बघितलं तर देन दॅट इज इन डिग्री सेल्सिअस ऑर फॅरेनहीट असं दिलेलं असतं. बरोबर आहे. सो मग आपल्याला बरेचदा हे कन्व्हर्जन फार गरजेचे असतात. दॅट इन अवर केमिस्ट्री यू शुड नो दॅट व्हॉट इज द कन्व्हर्जन इन दिस बेसिकली, काय म्हणूया आपण त्याला, फॅरेनहीट. फॅरेनहीट हे टेम्परेचरवर येते. मी डिग्री सेल्सिअस तुम्हाला माहिती आहे, डिग्री सेल्सिअस लिहिते आहे मी इथे शांतपणे. देन यू नो इन फिजिक्स इट इज केल्विन जे तुम्हाला दिलेलं असेल सरांनी. आणि फॅरेनहीट, डिग्री फॅरेनहीट. फॅरेनहीट थर्मोमीटर बघितलं असेल ना रे कधीतरी, हो की नाही? नाही बघितलं? व्हेरी गुड. तापच नाही आला? एक्सलंट. आता माझ्यामुळे आला असेल. ओके. सो माझ्यामुळे ताप आला असेल, संताप आला असेल, काही जरी झालं असेल आणि टेम्परेचर वाढलं असेल, बरोबर, तर हे मोजण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लागतात. अँड दोज युनिट्स आर व्हॉट? दॅट इज डिग्री सेल्सिअस, केल्विन तर तुम्हाला माहिती आहे फंडामेंटल, आणि डिग्री फॅरेनहीट. सो बेसिकली आपल्याला जे लागतं की नाही बाळांनो, तुम्ही जर बघितलं तर म्हणजे आजकाल डिजिटल थर्मोमीटर्स असतात. सो त्याच्यामध्ये सेटिंग्स असतात की तुम्ही डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं का डिग्री फॅरेनहीटमध्ये दिलं. परवा असंच झालं, आपल्याला नॉर्मली आपल्या बॉडीचं टेम्परेचर माहिती असतं 37°.2 वगैरे सोडा, 37° सेल्सिअसमध्ये. ओके. बरेचदा थर्मोमीटर जो असतो तो फॅरेनहीटमध्ये असतो. मग आपल्याला कसं समजणार ना, म्हणजे किती ताप आलाय मला, ताप आलाय की नाही मला. सो फॉर दॅट मॅटर वी शुड बी एबल टू कन्वर्ट दिस डिग्री सेल्सिअस इन टू फॅरेनहीट. कळतंय? किंवा एखादं फॅरेनहीटमध्ये असेल तर त्याला तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे इन आवर डे टू डे लाईफ. बरोबर. अँड दॅट्स वाय माय डिअर फ्रेंड, केमिस्ट्री हेल्प्स यू हिअर.
हाऊ इट हेल्प्स, म्हणजे दुसरीकडे पण असेल पण मला केमिस्ट्रीबद्दल सांगायचं आहे. सो व्हॉट आर द कन्व्हर्जन फॅक्टर्स? दिस कन्व्हर्जन फॅक्टर्स आय राईट डाऊन ॲज degree Kelvin equal to degree Celsius plus 273.15. You can write down this. Degree Kelvin equal to degree Celsius plus 273.15. म्हणजे सोप्या मराठी भाषेमध्ये 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन बाळांनो? 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे त्यामध्ये किती ॲड करा? 273.15 म्हणजे किती झाले? 283.15. आता जर का एखाद्या क्युरियस पोराला किंवा तुमच्या सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की अहो मॅडम हेच का बरं नंबर तुम्हाला आवडलाय, तर तो मला नाही आवडलाय, तो आवडलाय सायन्सला आणि तोच का आवडलाय, दॅट आय एम शुअरली गोइंग टू एक्सप्लेन यू, बट फॉर दॅट यू विल हॅव टू वेट. द चॅप्टर नेम इज स्टेट्स ऑफ मॅटर. त्यामध्ये आपण नक्की बघूया हा नंबर तोच का. बरोबर आहे, हे मला फार आवडतं, तोच का वाला नंबरचा प्रकार आहे. एनिवे आत्ता या सेकंदाला डिग्री केल्विन इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. काही प्रॉब्लेम यामध्ये लिहून घेऊ शकता तुम्ही. देन अबाउट फॅरनहीट कुठे लिहू बरं? आता वरती लिहू का मी? ओके, आय राईट हियर. ओके, डिग्री फॅरनहीट इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सियस. शून्य नाही बरं का रे बाळांनो, हा शून्य नाही आहे. डिग्री सेल्सियस प्लस 32. दीज आर द कन्व्हर्जन्स. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. किती छान वाटतं, हो की नाही? हा, ते छान वाटतं ना. मग हे पण वाटून घ्या. डिग्री फॅरनहीट इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सियस प्लस 32. दिस इज वॉट? दिस इज द कन्व्हर्जन फॉर फॅरनहीट अँड डिग्री सेल्सियस. म्हणजे मघाचा जो ताप संताप होता, जो काही डिग्री सेल्सिअसमध्ये थर्मोमीटरमध्ये दिसत असेल त्याला यू कॅन कन्वर्ट इन फॅरनहीट, किंवा फॅरनहीटमध्ये दिला असेल तर यू कॅन कन्वर्ट इन डिग्री सेल्सिअस बाय युझिंग दिस फॉर्म्युला. इज इट क्लिअर? काही प्रॉब्लेम यामध्ये? सो आपले थर्मोमीटर नॉर्मली हे फॅरनहीट आणि डिग्री सेल्सिअस दाखवतात. ओके, या दोन गोष्टी कन्व्हर्जन तुम्हाला आत्ताच माहीत असलेलं बरं पडतं. अदरवाईज मग तुम्ही बघत नाही की अरे हां काय आलं काय आलं. सो कुठलंही जनरल घेऊन बघायचं. जस्ट टेक 10 डिग्री सेल्सिअस, ट्राय टू कन्वर्ट 10 डिग्री सेल्सिअस इंटू फॅरनहीट. टेक 20 डिग्री सेल्सिअस, ट्राय टू कन्वर्ट इन डिग्री केल्विन, आणि हे एकमेकांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. सो दॅट वॉज अबाउट द युनिट्स विच इज रिक्वायर्ड फॉर टेम्परेचर. प्रेशर यू नो, प्रेशर कशामध्ये असतं? पास्कलमध्ये असतं. त्याच्या डेप्थमध्ये मी आत्ता जात नाही, जसं जसं येईल. पण प्रेशर म्हणजे बेसिकली काय तर तुम्हाला माहिती आहे, फोर्स अपॉन एरिया. बरोबर, फोर्सचं युनिट तुम्हाला माहिती आहे, फिजिक्स तुम्हाला शिकवतो न्यूटन, आणि एरियाचं तुम्हाला माहिती आहे मीटर स्क्वेअर. हे ऑब्व्हियसली आय एम टॉकिंग अबाउट द एसआय युनिट, सो इट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. थोडक्यात ते तुम्हाला युनिट सांगता येणार. ओके, या गोष्टी आपल्याला मेनली केमिस्ट्रीमध्ये फॉर न्यूमरिकल्स वी रिक्वायर. ऑब्व्हियसली सगळीकडेच ते लागतं, बट दिस थिंग शुड बी हायलाइटेड. बाकी आपल्याला फारसं म्हणजे लागणार बाकीच्या पण गोष्टी, बट दिज आर व्हेरी कॉमन थिंग्स विच यू रिक्वायर. ओके, मग पुढे जाऊन आपण हे शिकणार की कसं सगळं मोजतात, कोणते इन्स्ट्रुमेंट्स असतात, हाऊ टू मेजर अँड ऑल दॅट विल सी. एनिवे, बट टुडेज सेशन वॉज जस्ट टू इंट्रोड्यूस अबाउट that the properties, the measurable properties of matter and few properties and their conversions. हे मला फक्त सांगायचं होतं. सो आय एम शुअर यू मस्ट हॅव अंडरस्टूड. एनिवे, सो माय डिअर फ्रेंड्स, हे साधारण मला वाटतं चॅप्टर जिथून सुरू झाला तिथपासून आपण जे आलो आहे दॅट इज अप टू 4th पेज. त्या 4थ्या पेजपर्यंत साधारण त्यांनी या सगळ्या ज्या गोष्टी मी दिल्यात त्या एक्सप्लेन केल्यात. बरोबर, किंवा त्यांनी ज्या एक्सप्लेन केल्या मी सांगितल्या तुम्हाला. You try to read each and every point. In that textbook they have given or they have shown few instruments की ज्याने हे व्हॉल्यूम वगैरे मोजतात. बरोबर, त्याची चित्र त्यांनी सुंदर सुंदर पुस्तकामध्ये दाखवली आहे. यू कॅन जस्ट लुक ॲट दोज पिक्चर्स. ओके, दिस युनिट कन्वर्जन्स आर गिवन. द थेरी विच आय हॅव टॉक टू यू इज एक्सप्लेन देअर. सो माय सिन्सियर रिक्वेस्ट अगेन इज read each and every sentence and try to solve the questions in that boxes. ओके, सो मला वाटतं तुम्ही अतिशय गोड मुलं आहात, अतिशय शहाणी मुलं आहात. सो तुम्ही नक्की करणार ते, आणि आपला जो गजानन आहे तो आपल्याला नक्की प्रसन्न होईल सगळ्याच सब्जेक्टमध्ये.
फॉर युअर ड्रीम, फॉर युअर करिअर असं मला वाटतं. सो हे सगळं करा, घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.